ज्ञानेश्वरी आपण घरी घेऊन जाईल ना. अहो, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी गेली ना तिथं भांडण होण्याचं कारणच नाही. ज्ञानोबांनी सांगितलं, आता बोलावं लागतं. आता काल मकर संक्रांत झाली, तिळगुळ घ्या. गोड बोलतो का आपण? ज्ञानोबांनी हे आधीच सांगून ठेवलं, साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ. नुसता माणसानं गोड बोलू नये. गोड बोलण्याच्या आधी माणसानं खरं बोलावं. पण ते खरं बोलत असतानाच कसं बोलावं? बहुतांश माणसं गोड बोलतात, पण ती गोड बोलणारी माणसं खोटारडी असतात. मग त्या गोडपणाला काही अर्थ आहे का? मग ज्ञानोबांनी दोन्ही बाजूने सांगितलं, साच खरं आणि कसं असावं? गोड असावं. खरं बोलावं, पण कसं बोलावं? गोड बोलावं. मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. बहुतांशपणे घराघरामध्ये माणसामध्ये भांडणं होतात. ती कशामुळे होतात? बोलण्यामुळे होतात. कसं बोलावं? तुकोबांना विचारलं, महाराज तुम्ही काय बोलता का? महाराज म्हणले, आम्ही काही बोलतच नाही. बोलणेच नाही. आता देवाविण काही नवे नवे आम्ही बोललो तरी बोलावा. विठ्ठल पहावा, विठ्ठल करावा, विठ्ठल. आपला असा आहे का?